कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे। बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या तपासणी सुरू असल्याची माहिती आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली आहे। उडवून देण्याची धमकी आहे ती या मेलद्वारे दिलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण बघतोय की सगळे जे पथक आहेत ते या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आहेत ती तपासणी करत आहेत। कारण एक जिल्हाधिकाऱ्यांना मेल आला की बॉम्बच्याद्वारे हे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते या ठिकाणी उडवून दिलं जाईल आणि म्हणूनच आपण बघितलं तर या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक जे आहे ती संपूर्ण माहिती आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तपासणी आहे ती देखील या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर कोल्हापूरच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जे बॉम्ब शोधक पथक आहे ते या ठिकाणी संपूर्ण पाहणी आहे ती करत आहे, तपासणी आहे ती करत आहे। कारण जिल्हाधिकाऱ्यांना थेट आहे तो मेल आलेला आहे आणि या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय हे उडवून दिलं जाईल अशा पद्धतीचा मेल आहे तो देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच हे बॉम्ब शोधक पथक आहे ते प्रत्येक ठिकाणची तपासणी आहे ते करत आहे। या कार्यालयातील सगळे कर्मचारी आहेत ते बाहेर आहेत। या ठिकाणी कुठलेही कर्मचारी असतील किंवा लिपिक असतील हे या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र गेल्या अनेक वेळापासून सगळे जे हे बॉम्ब शोधक पथक आहे ती या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं हे संपूर्ण एक मेल आहे तो कुणी केलेला आहे, कुठल्या मेल आयडी वरून केलेला आहे, त्याचा उद्देश काय आहे याचा तपास देखील आता कोल्हापूर पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं हे तपासणी आहे ते आणखी किती वेळ राहणार आहे हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल। कारण प्रत्येक भाग कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रत्येक भाग आहे तो या ठिकाणी तपासला जातोय। कारण जरी मेल आला असला आणि तो कोणत्या हेतूने केला या संदर्भातला अजून तपास पूर्ण झाला नसला तरी देखील हे पूर्ण गांभीर्याने घेतलं जाते आणि म्हणूनच संपूर्ण तयारी किंवा हिची तपासणी आहे ती देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.